6 एप्रिल वजन कमी करण्यासाठी आजच्या दिवसाचं नियोजन कसं असावं बघा. काय खायचं काय नाही खायचं, खाण्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खायचं आहे, घरचंच खायचं आहे. टाळायचं काय, बेकरी प्रोडक्ट, मैदा, गोड साखरेचे पदार्थ टाळायचे आहेत. कोल्ड्रिंक्स टाळा, आईस्क्रीम टाळा. उन्हाळ्यामुळे आपण काय करतो, आईस्क्रीम खातो, पण त्याच्यातून अनहेल्दी आहेच आहे, पण कॅलरीज भरपूर वाढतात. त्याच्याऐवजी तुम्ही लिंबू पाणी, नारळ पाणी, पाणी भरपूर प्या, हे घ्या. ह्याच्यामध्ये परत प्रोटीनमध्ये काय आहे, चिकन, अंडी, मासं खात असाल तर, खात नसाल तर सर्व प्रकारची कडधान्य, मूग, मटकी, चवळी, डाळी, ताक, दही, दूध, पनीर हे शाकाहारी लोकांसाठी चालतंय. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, व्यायामाला कारण सांगायचं आहेत. कारण हे तुम्ही जे पथ्य पाळता हे लाईफ टाईम नाही, पण व्यायामाची सवय ही लाईफ टाईम आपण ठेवू शकतो. कारण प्रत्येकाच्या घरात भाकरी, भात, चपाती, चहा कायम राहणार आहे. ह्याच्यासोबत प्रोटीनचा फक्त बॅलन्स ठेवायचा आहे. तुम्ही जर तात्पुरतं जर काहीतरी हे बंद केलं तर तात्पुरता रिझल्ट लय भारी येतो, लगेच वजन कमी होतं. आणि ज्या दिवशी हे खायला चालू करतो परत वजन वाढतं. त्यामुळे कुठलेही प्रोडक्ट खात बसू नका. घरचंच खाऊन, हे खाऊन वजन मेंटेन करायचं आहे. मेंटेन कसं करायचं, तर रोज न चुकता व्यायाम करायचा आहे, हालचाली करायच्या आहेत. एकाच ठिकाणी 1 तासापेक्षा जास्त वेळ बसून राहायचं नाही. लहान लहान ॲक्टिव्हिटी करा, लहान लहान हालचाली करा. 1 तास झाला की 1 मिनिट उठा, बसलेली जागा सोडा, तिथं लहान लहान ॲक्टिव्हिटी करा. दिवसभरामध्ये 2.5, 3, 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे. अंदाजे सांगितलं 2.5 ते 3.5 लिटरपर्यंत, वजनानुसार, उंचीनुसार, आपल्या शेड्यूलनुसार. फक्त व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.